असतील हे होते संदेश मांजरेकर प्लेअर ऑफ द मॅच ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच विघ्नार्था वनिशा विरोधामध्ये अर्णव पुगाव या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धासाठी कॉम बॉक्स मध्ये आपण आवाजामध्ये बदल करणार आहोत. या ऐकूयात कल्याण डोंबिवलीतील नामवंत समालोचक प्रथमेशजी ठाकूर सर यांना ऐकूयात. धन्यवाद. Thank you so much. मॅचला जरा सुरुवात अगदी दमदार सुरुवात या डावाची आपल्याला पाहायला मिळते. षटकाराने सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंड मध्ये बॅटर प्रमोद मडवी, प्रशांत मडवी टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाला. त्याच्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्या आणि आक्रमक भूमिका मैदानामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याचा सलगचा दुसरा ठोकलाय ऑन साइडला. नाव द बिग हिट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. सलगचा दुसरा. निढी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतो. बॅटवरती बॉल लागला. येस, वाकला फलंदाज, मागे बॅट होती आणि त्या बॅटवरती लागला आणि बॉल मग शॉर्ट तडला. चेक करतायत. येस, कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जाते. चेक करतात सध्या प्रत्येक अँगलनं पाहिलं जात आहे आणि प्रत्येक डिसिजन डायरेक्टली लाईव्ह दाखवला जातोय. येस, इट्स अ वेस्ट आय. नो बॉल. धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि आता फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज निघालाय. ऑन साइडला खेळायचा होता. फ्री हिट बॉल फाईन लेगला अडवला गेलाय. कोणती धाव नाही. फ्री हिट वरती सुपर हिट लगावता आला नाहीये फलंदाजाला. सलमानला आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती मयूर हेंडे. बॅटल दमदार आहे. एका बाजूला सलमान, दुसऱ्या बाजूला मयूर हेंडे. खेळाचा पूर्वार्ध सुरू आहे. सलगच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके. लेट पण थेट टप्पा मात्र पुन्हा माल जोडले गेलेत. मयूर हेंडे पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सलमान साठी ड्राईव्ह करतोय. सलमान देखील शॉर्ट कव्हर मध्ये बॉल अडवला गेलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. ओ, बॅकअप खराब आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 मिळतील. बॅकअपचे खेळाडू बघा किती कॅज्युअली आले. आळस केल्या. आता दुपारचं जेवण झाले की काय. थोडासा लेझी अप्रोच तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. 1 से भले 2 धावांची ते वसुली केली जाते. धावसंख्या सध्या 4 चेंडू नंतर 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या हेल्दी रन रेटने धावा बनतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये वसूल केल्या जातात. निर्धारित पॉवर प्लेचे षटक. रिव्हर्सर अस्त्र बाहेर काढले गेले. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही येथे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. स्क्वेअर अँगलने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट स्विंग करून दाखवतात एक्झॅक्टली कसा फटका खेळायचा होता. तत्पूर्वी थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट. निर्धाव चेंडूची झालेली सांगता आपण पाहत आहोत. मयूर हेंडे कमबॅकच्या शोधात निघाला. शेवटचा चेंडू येऊन षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला. ऑन साइडला हुक केला आणि 6 धावा बुक देखील केल्यात. फाईन लेगच्या डोक्यावरनं खेळलाय बॉल थेट सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स बिग हिट.
पायटा हॉटेल सिक्सर. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट 22 लॉस ऑफ विदाउट एनी लॉस. कोणत्या प्रकारचे विकेट गमावलेले नाहीये. 22 धावा तब्बल धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावपुस्तक सजवण्याचं कार्य आमच्या सोबत सध्या मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये अक्षय पडवळ यांना तुम्ही पाहतात. आप्पा म्हात्रे, त्यानंतर योगेश गंबे, आमचे प्रियेश पवार असतील, साईराज नरे असतील, मनोज दादा असतील, प्रत्येकाने चांगली साथ दिली आम्हाला. प्रशांत मडवी, अजिंक्य सुटे स्कोररची भूमिका फार चांगली पार पाडली आहे. ड्राईव्ह केला डीप मध्ये फिल्डर तैनातात. एक्स्ट्रा कव्हर रिजनला सिंगल प्राप्त केले जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सध्या 23 वरती. शांत सुरुवात या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे सुरुवात विस्फोटक झाली पहिल्या षटकामध्ये. मयूर इंडेचा गेंद झालेले ते आक्रमण, आलेले सलगचे 2 षटकार. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहिलं हुक केलं. फाईन लेगला 6 धावा बुक केल्या सलमाननं. रिव्हर्स खेळतो यावेळेस सफल राहिलाय. रिव्हर्स अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. दुधारी तलवार यापूर्वी बर्बाद केलं होतं, आता आबाद केलंय. 4 धावांची वसुली केली जाते रिव्हर्सच्या फटक्यावरती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॉटेल 826 चौकार. नाव काय आहे? नाव सलमान आहे त्याचं. ऑफसमच्या बाहेर शफल झाला. ऑन साइडला पाठवला. नो बॉल आहे. त्यावरती मोहर लागली चौकाराची. येस, नो बॉल आहे आणि नो बॉल वरती चौकाराची मोहर लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. धावत संख्या या 5 ऍड होतील टोटल मध्ये. अरणा 11 पुगाव संघ या मॅच मध्ये मी म्हणेन आता ड्रायव्हिंग सीट वर. त्यांना हवी तशी मॅच चालवतोय. सलमाननं यावेळेस देखील फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल चाललाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा. हॉटेल 826 चौकार. वन साइड निघतोय सलमान. सध्या एकतर्फा बॅटिंग करतोय. 7 बॉल 20 खोला टाकलाय. परफेक्ट ब्लॉक होल. यॉर्क लाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या पुढे 37. ऍक्शन रिप्ले. जडमे अगदी खोलात. परफेक्ट यॉर्कर. कोस्तेकर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चांगला. बॉलर्स बॅक. पॉवर पॅक ड्राईव्ह समोर ब्लॅक स्क्रीनला फिल्डर आहेत तिथे. पोहोचले वेगाने. रोहा स्पोर्ट्स संपूर्ण टीम चांगलं कार्य प्रत्येकाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आवर्जून रोहा स्पोर्ट्सचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण फार महत्त्वपूर्ण भूमिका ते बजावतात. ऑन साइडला स्वीप केलाय. वाऱ्याशी वारताला आणि चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅचिटची मांग केली होती साठी की प्रेक्षकांनी तुम्ही बाहेर न कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. पायटा हॉटेल षटकार ठोकला. सेकंड ओव्हर 22च्या सरासरीने धावा दाफलकावरती 44. संघाला आपण पाहत आहोत. खेळाच्या पूर्वार्धामध्ये ते बॅटिंग करतात आणि बॅटिंग करताना ताबडतोड बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली.
अक्षरशः पिसं उपटली जात आहेत. 12 चेंडू झालेले आहेत आणि धावफलकावरती तब्बल 44 लागल्यात. 22ची सरासरी जरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली 20-22 तरी 120 125 ऑन साइडला लॉफ करायचा आता स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. ऑन साइडला खेळायचा होता बॉल. अगदी आता स्वतः गोलंदाज तिथे चालल्यात. कॉथम बोल्ट स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये धावत असताना हा झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन लागणारा धक्का पहिला. मयूर हेंडेनं मिळवली ही पहिली सफलता. यश आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहत आहोत. पहिल्या विकेटच्या शोधात बराच काळ अगदी आपण पाहिलं तर विघ्नहर्ता 11 वनी संघ राहिला आणि अखेर मयूर हेंडेनं ती पहिली विकेट मिळवून दिली. गोलंदाजांना प्रचंड मार पडला. यापूर्वी आपण पाहिलं तर 13 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावांची वसुली झाली होती. पण त्यानंतर अखेर पहिल्या विकेटचं पतन झालं. इम्पॉर्टंट बॅटर प्रमोद मडवीला माघारी धाडण्यामध्ये यश मिळालं आणि आता नवीन बॅटरला यश पारंगे. सरसेनापती सॉफ्ट रन खेळतोय. नो बॉल. रनआउट. डीजे मास्टर देखील सांगतायत नो बॉल आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी ऐकून घ्या. ही धून तुमच्या कानावरती आली म्हणजे समजून जा की हा नो बॉल आहे. नो +3 म्हणजे 4 धावा तब्बल यात ऍड होतील. टोटल मध्ये 48 वर धावफलक. खराब गोलंदाजी अक्षरशः आपण पाहत आहोत. टप्पा अगदी लाईन वरती नाही. नियंत्रण ना टप्प्यावरती. पूर्णपणे अगदी आपण पाहिलं तर विस्कटून टाकले गोलंदाजी. ज्या प्रकारची बॅटिंग झाली. स्ट्रायकिंग इन वरती सलमान. फ्री हिट बॉल स्कोर. विकेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. सरळ रेषेत थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल रेशो वाढवावा लागेल इथून तुम्हाला. मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर डिसिप्लिन बॉलिंग अटॅक तुम्हाला आता आणावा लागेल. कारण पहिल्या काही बॉलमध्ये धावांची गती प्रचंड वाढलेली आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न सॉफ्टने घेऊन काढलाय. सिंगल इझिली मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये या सिंगल तुम्हाला रोखाव्या लागतील, थांबाव्या लागतील. कारण मोठे फटके जरी आले नाही तरी फलंदाज मात्र सिंगल डबल वरती भर देतात. हे महत्वाचं आहे. धावफलक कुठेही थांबलं नाही. या मागील जवळपास आपण पाहिलं तर 16 चेंडूंमध्ये धावांची गती कुठेही मंदावलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. यशसाठी हा बॉल. मयूर हेंडे हा ट्रॅकर ऑन साइडला फक्त वळवतोय. इझिली 2 धावांचा प्रयत्न होईल पण नाही. नकार दिला सलमाननं. एकावरती समाधान मानावं लागतंय. सिंगने धावसंख्या पुढे 28 धावा आतापर्यंत मयूर हेंडे खर्च करतोय 11 बॉलमध्ये आणि संघाच्या सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. अभिनंदन. अरणा 11 पुगाव संघ 50 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल मयूरचा आपल्या स्पेल मधला. जसा 3 षटकांचा खेळ समाप्त होईल ड्रिंक स्टॉरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फोर्स करायचा होता थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलने षटक क्रमांक 30 पूर्ण. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 50 रन्स ऑन बोर्ड. 50 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या खेळ समाप्त झालेला आहे. आणि आता आपण पाहिलं तर उर्वरित 18 बॉलने टार्गेट कितीचं सेट होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची तहान देखील भागवली जाईल आणि धावांची लागलेली तहान तर ऑलरेडी प्रमोद मडवी आणि सलमान भागवलेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्रिकेट प्रेमींची
स्पोर्ट्स टीम तुम्ही वारंवार हे दाखवता स्क्रीनवरती, पण तोंडाला पाणी सुटतंय ते ऑनलाईन प्रेक्षक देखील. आणि जर तुम्हाला खरंच या मेजवानीचा आनंद घ्यायचा तर हॉटेल R26 आणि पायटा हॉटेलला आवर्जून भेट द्या. त्यासोबत शुभंकर फार्म अगदी आपण पाहत आहोत महत्त्वपूर्ण सहकार्य, टायटन आयवेअर, CK बॅट किंग ठाणे. महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही बॅट ऑर्डर करा, फ्री होम डिलिव्हरी. तीन षटकांचा खेळ पूर्ण, 50 धावा. ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये नो चान्स फॉर एनी फिल्डर. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. जागते रहो, सतर्क रहोचा इशारा कॉमेंट्री बॉक्सला दिलाय आणि हा बॉल थेट समालोचन कक्षामध्ये चौकार. खात्रीने पूर्ण प्रयत्न केला आम्हाला वाचवण्याचा, पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये अखेर चेंडू आलाच. ओव्हरऑल स्पोर्ट्सचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी इतकी मेहनत घेतली. थांबून खेळला होता. बॅटची येस आहे, येस डेफिनेटली. आणि आता बॉल मागे, नॉन स्टॉप, लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, अनस्टॉपेबल. 4 धावा, सलगचा दुसरा. हा येतोय हॉटेल दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक बॅकवर्ड स्क्वेअर रेगल आणि एक लॉंग स्टॉप रिजनला थांबून मारतो अक्षरशः. व्हाईट बॉलचा इशारा. फार मागे गोलंदाजी करतोय सध्या बॉलिंग मार्क वरती साहिलला आपण पाहतोय. दाटावचा सुपुत्र आहे. गतवर्षी या खेळाडूंना RTPL मध्ये काय इम्प्रेस केलं होतं, काय भन्नाट गोलंदाजी करत होता. आज टप्पा सापडेन असं झालंय. ऑन साइडला मिस टायमिंग, टप्पा सापडला आणि इथे मात्र फिल्डर नाहीयेत. टप्पा सापडला होता यापूर्वी, फार मागे 2 चेंडू आपण पाहिले अखूट टप्प्याचे, आणि आता मात्र जसा टप्पा सापडला, नियंत्रण आलं, पण क्षेत्ररक्षक आला नाही. त्याला आमंत्रण दिलं नव्हतं की काय, कारण कॅचेटची मांग देखील झाली नाही. प्रियेश पवार, जर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर. थँक्यू प्रियेश पवार. कॉन्टॅक्ट करा आपण प्रियेश पवारला. अनसोल्ड खेळाडू ज्यांनी RTPL मध्ये फॉर्म भरले बट त्यांचं सिलेक्शन झालं नाही. त्यांच्या टी शर्ट्स अवेलेबल आहेत. उद्या अंतिम दिवस आहे. उद्या शेवटचा बॉल पडल्याच्या नंतर कोणी टी शर्ट घेण्यासाठी येऊ नका. ऑन साइडला अखूट टप्प्याचा बॉल, पुल, आणि चेंडू झालाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, गुल. हा येतो आणखीन एक बिग धमाका. RTPL ब्रँडेड पायटा हॉटेल्स सिक्सर. होता, प्रणय होता, पण आता दीप देखील बॉल अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. हा बॉल देखील पाठवलाय दर्शक दीर्घामध्ये. प्रेक्षक कक्षाला मानवंदना देणारा आणखीन एक, हा अँड हँडसम. इट्स अ बिग 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 इट सिक्सर. आकाश कडवच्या तालमीत घडले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायलाच मिळतील. ऑन साइडला बार बार लगातार, हर बार, अब की बार, तीसरी बार, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. आणि यावेळेस अशी बारी आली आहे की गोलंदाजाची तारंबळ उडाली आहे. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश पारंगेनं पाठवलाय. पॉवर पॅक पारंगेच्या बॅटमधनं पॉवरफुल षटकार. सलगचा आपण पाहतोय तिसरा धमाका. इट्स यूज इट. साहिल 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 जाधवच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका आणि धावसंख्या तब्बल 79, 79 रन्स ऑन दी बोर्ड.
प्रश्न विचारला गेलाय, होईल पाऊस चौकार षटकारांचा की राहील बोलबाला गोलंदाजांचा. पण या विकेटने रोशन शेठ पैर यांनी अशी विकेट बनवली आहे की दोघांचाही बोलबाला राहिलाय. गोलंदाजांनी तितकीच चांगली गोलंदाजी केली, ज्यामध्ये प्रज्वल वरणकरला प्लेअर ऑफ द डे मिळाला. त्यानंतर कल्पेश लोखंडेला आपण पाहिलं, ज्यांनी 2 मॅचेसमध्ये 7-7 8-8 विकेट मिळवल्या. आणि त्यानंतर बॅट्समनचा विचार केला तर नो डाऊट तुषार कांबळेला आपण पाहिलं, सुराग दाभाडेला आज आपण पाहिलं, जगन्नाथला आता पाहतो, यशला, सलमानला. म्हणजे फलंदाजांचाही बोलबाला आहे, तितकाच गोलंदाजांचाही बोलबाला या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळाला. पिच क्रिएटर हॅट्स ऑफ आमचे, ज्यांनी या विकेटसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येकाला सलाम आहे. 32 बनवलेत यशने 8 मध्ये, 12 मध्ये सलमान खेळतोय 28 वर, 79. बॉलर्स बॅक समोर, सॉफ्ट डिसमिसल, मिड ऑनला टिपलाय झेल. अखेर आणखीन एक फलंदाज होतोय फेल. दुसरा धक्का लागलाय. पहिला धक्का अगदी आपण पाहिला 44 वर लागला होता. त्यानंतर बराच काळ वाट पाहिली, चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाल्याने अखेर आता मात्र विकेटचं पतन. यश पारंगेला मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या गड्याची कत्तल मैदानाच्या आतमध्ये 2 विकेटचं पतन आपण पाहत आहोत. 79. हवी तितकी धावसंख्या धावा फलकावरती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली टोटल हेल्दी रन रेटने धावा बनलेल्या आपण पाहिलात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाला, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज, ज्याचं कारण यापूर्वी यश पारंगे बाद झाला. जबरदस्त बॅटिंग त्याने केली, अटॅकिंग अप्रोचनं, अटॅकिंग इंटेंटनं बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. वेगळा स्वॅग आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये यश पारांगेचा. पारांगेनं सगळे पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदम, यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूनंतर टाळ्यांचा कडकडाट देखील आपण पाहतोय. मोठा फटका आला तरी देखील प्रेक्षक दाद देतात. हे प्रेक्षक गर्दी करतात आज या स्पर्धेसाठी. प्रेक्षकांचं राहिलेलं प्रेम या स्पर्धेवरती खरं तर या स्पर्धेला मोठं करण्यामागचं एक भरपूर मोठं कारण राहिलंय. कारण प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला मिळतो. या सर्व तमाम लाडके क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ दी ब्लेड. बॅटच्या मधोमध आल्यानंतर असा काही चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज सूरज पवार देखील सांगतोय की आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. पायटा हॉटेल सिक्सर. आता प्रत्येक पाऊल विचार करूनच पुढे घ्यावा लागेल. केदार कदम बॉलिंग मार्क वरती आहे, पण समोर पॉवर पॅक पवार. एक पॉवरफुल फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला तर दुसरा आला. पुन्हा एकदा यावेळेस देखील त्याच क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्याच प्रेक्षकाकडे पाठवलाय. पुन्हा एकदा चेंडू निघालाय मिड विकेट हवा यात्रेवरती. बॅक टू बॅक सलगचा दुसरा ठोकलाय. RTPL ब्रँडेड पायटा हॉटेल सिक्सर. गोलंदाजाच्या मनामध्ये झापूक झुपूक व्हायला लागले, कारण फलंदाज देखील तितका आक्रमक होतोय. काय बॅटिंग करतोय ताबडतोड. प्रत्येक गोलंदाजाची पिसं उपटली जातात असंच म्हणावं लागेल. कारण ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतोय, प्रत्येक ओव्हरमध्ये धावांची दमदार वसुली झाली आहे. एकमेव आपण पाहिलं तर अगदी मयूर हेंडेचा जो सेकंड स्पेल राहिला, तिसऱ्या षटकाचा अपवाद जर आपण वगळला तर त्या व्यतिरिक्त असं कोणतंही षटक नाही जिथे मोठ्या धावा आल्या नाहीत. अगदी पाहता पाहता षटक क्रमांक 5 देखील पूर्ण झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 91 धावा धावफलकावरती, 91 ऑन बोर्ड. चेक करताय थांबा जरा. येस 92, 92 धावा 5 ओव्हर नंतर. 92 धावा आहेत धावफलकावरती.
रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र आपण पाहतो शॉट थर्ड मध्ये सिंगल एकवटली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 93. यावेळेस देखील आपण पाहतो चांगला फटका खेळला गेला. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावांची गती कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा देखील आपण पाहतोय. कारण पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. पहिल्या 5 ओव्हरमध्ये धावांची वसुली जबरदस्त झाली आहे. ताबडतोड फलंदाजी मी म्हणेन, कमर तोड. 94 धावा, 94, लॉस ऑफ 2 विकेट, 17.63, 17.63 ची सरासरी प्रति षटका मागे राखली आहे फलंदाजांनी. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता दिलासा देतोय मनाला विघ्नहर्ता 11 वनी संघाचा. कारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये ज्या वेगानं धावा आल्यात, मैदानाच्या चारी बाजूनी धावा बनवल्या. पण आता राजा माळीला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती कुठेतरी धावांच्या गतीवरती अंकुश लावण्याचं तो कार्य करतोय. धावसंख्या जी वेगानं सुटली होती ती खुंटली, मंदावली, थांबली. जणू काय पूर्णविराम लागलाय धावफलकावरती. एका क्षणाला असं वाटत होतं की 120 पार, 120च्या पुढे स्कोर जाईल. पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 आल्या आणि आता राजानं पहिल्या 4 मध्ये खर्च केला त्या फक्त 3. वाईड लाईन पकडून गोलंदाजी केली जाते, ही इम्पॉर्टंट बात राहिली आहे. तेजाच्या संघामध्ये मला आठवतंय प्रणय कदमनं लेफ्ट आर्म बॉलर ज्याने वाईड लाईन पकडून गोलंदाजी केली होती. लेफ्टी बॅट्समन समोर असूनही तो कुठेही घाबरला नाही. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर कल्पेशनं देखील तेच केलं. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी केली. प्रज्वलनं देखील केलं. संदीप पटारेला देखील आपण पाहिलं. यावेळेस मात्र अपील झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये गेम पूर्णपणे स्लो झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती मिळाली 1 रन. डाव पहिला इथे मात्र संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 98 धावा धावफलकावरती, 98 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 99 टू विन. 99चं टार्गेट असेल. अनसोल्डच्या टी शर्ट अजूनही कोणी घेतलं नसेल तर प्रियेश पवार यांच्याशी संपर्क साधा आणि त्या टी शर्ट आपण लगेच कलेक्ट करून घ्या. 98 झालेल्या आहेत, 99चं टार्गेट असेल. डीजे संकेत इन द मिक्स. दमदार कामगिरी करतोय संकेत देखील. आज मंत्रमुग्ध करतोय आपल्या सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांना. पण दुसऱ्या डावात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा आयोजित व श्रीमान प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब पुरस्कृत क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, अर्थातच रोहा तालुक्याच्या मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची, परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 4 आणि चौथा पर्वाचा पुन्हा एकदा महत्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया मायक्रोफोनवरती आवाज टेनिस क्रिकेटचा, आवाज महाराष्ट्राचा, अर्थातच चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. या अगोदर आपण प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज ऐकला. त्याचबरोबरीने खूप चांगला आवाज आज कोकरे सरांचा आवाज देखील, किशोर कोकरे सरांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. आणि अधिमध्ये जो पहिला आवाज म्हणून लोकप्रिय झाला आणि आज त्यांच्या अगदी टेनिस क्रिकेटरला लोकप्रिय करण्याचं काम जे खूप चांगल्या पद्धतीने करतायत ते म्हणजे आमचे मित्र आणि या रोहाचं भूषण म्हणजे गुड्या जाधव सर यांनाही आपण ऐकतायत. आणि रोह्याचे सगळे क्रिकेट प्रेमी एकत्र आलेत. रोह्याचे क्रिकेट प्रेमी म्हणजे जरी इकडे मॅच, हे काय करतात, हे आपापला काम धंदा व्यवसाय सगळे सांभाळतात. दिवसातून एकदा तरी एकमेकांना भेटतात आणि नाही जरी भेटले तर फोनवर का होईना क्रिकेटची चर्चा करतात.
हे सगळं करता करता युट्यूबला असा एकही दिवस नाहीये, युट्यूबला असा एकही दिवस नाहीये हे मॅच पाहत नाही, सगळीकडल्या मॅच सुद्धा पाहतात. आणि त्याच्यामुळे या सगळ्या क्रिकेट प्रेमींना जोडलं गेलंय क्रिकेटच्या खेळाने. क्रिकेट रसिका हो, घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. प्रवीण आणि निलेश मैदानात उतरलेत. विजयासाठी धावांचं लक्ष मोठं आहे. विघ्नहर्ता एका बाजूला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अर्ना 11 पुगाव यांच्यातील मॅच. यश पारंगे एका बाजूला पाहायला मिळतील. अर्ना 11 आणि विघ्नहर्ता यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद शेठ मस्कर या स्पर्धेसाठी जे देखील विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय, त्यांच्या मालकीचा असणारा संघ, मॅनेजर म्हणून बाळा महाबळे, संदेश दळवी हे देखील पाहायला मिळत आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. यश पारंगे यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा फटका खेळलाय प्रवीणने. याही मॅचची सुरुवात जबरदस्त केली आहे. 4 चौकार. सुरुवात केली आहे, चौकाराने सुरुवात झाली आहे. प्रवीण ओहो, इकडे बॅटची कडा घेत बॉल मागे चाललाय. एक धाव तिकडे मिळेल. प्रवीण आणि निलेशला आता खेळावं लागेल. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकल्या जातात. याही धावसंख्येचा पाठलाग होतो. मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इकडनं सुद्धा मॅच मध्ये येऊ शकता आपण. थोडस बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं. बॉलला थोडीशी उसळी होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. दावा करावे लागणार आहेत. विघ्नहर्ता वनी टीमला मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर रन करावे लागतील. प्रवीण आणि निलेश, कारण पॉवर प्ले महत्वाचा आहे. जर तुम्हाला 98 धावांचा पाठलाग करायचा आहे, 99 धावांचा पाठलाग करायचा, तर पॉवर प्लेला 30-35 पाहिजे. आणि इकडे वेगवान चेंडू पाहिला मिळाला. माघारी परतावं लागतंय बॅटर निलेश यांना. विकेट येते पहिली. समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली. दबाव निर्माण केलाय. सुरुवात चौकाराने केली खरी परंतु त्यानंतर थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं. इकडे पहिलं षटक इकडे पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी इकडे यश यांच्याकडून झालेली आहे.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, प्रयत्न कॅचचाही झाला नाही, यशस्वी झालाय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने, हार मानून चालणार नाही, खेळावंच लागेल. इकडे एक चांगला फटका मयूर यांच्या बॅट मधून आलाय, चौकार. लगावलाय टोला समोरच्या दिशेने, एक मोठा फटका. पायटा हॉटेल प्रस्तुत, षटकार. षटकाराची आतषबाजी सुरू झाली आहे. नवे नवे तर ते करावंच लागेल, ज्याचा उल्लेख केला होता. कमीत कमी 25-30 तर स्टार्ट होणं गरजेचं आहे पॉवर प्ले मध्ये. आता रिवर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झाला. यावेळेला डॉट बॉल येईल, एक एक डॉट बॉल दबाव वाढवेल. 27 बॉल मध्ये 83 ची आवश्यकता आहे, परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये 2 ओव्हर मध्ये 50 सुद्धा आपण पाहतो, आणि तेच इकडे करावं लागेल, कारण पहिल्या डावात 2 ओव्हरला 42 झाले होते. अकुटप्प्याचा बॉल खेचून मारलाय, उसळी होती त्याचाही फायदा घेतलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. सावधान, बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी दक्षता कशी घ्यावी याची माहिती आम्ही थोड्या वेळात तुम्हाला देऊ, आणि ते गरजेचं देखील आहे. वन विभाग ही माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलाय. आणखीन एक, यावेळेला मिड विकेटची दिशा आहे, तिकडेही बॉल खूप लांबवर जातोय. 6-6-6 सिक्सर. यांना माहिती आहे, जर मला 99 करायचं तर माझी बॅट बोलणं गरजेचं आहे, आणि त्यांच्या बॅट मधून मोठमोठे स्ट्रोक आलेत. एक चौकार, 3 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. धावसंख्या 28. पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या नियंत्रित होती, फक्त 5 होत्या. धावसंख्या बघता बघता 28 वर गेली, आणि याचंच नाव क्रिकेट आहे. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, प्रयत्न करणं गरजेचं असतं. तेच इकडे सध्या मयूर करतायत. हा बॉल समोर होता, बीट झाले, परंतु बऱ्यापैकी धावसंख्या आहे म्हणेल मी. 4 ओव्हर मध्ये अजूनही 71 करायचे, 2 ओव्हर मध्ये पहिल्या झाल्यात 28. गोलंदाजी 2 ओव्हर मध्ये 28 झाले, 4 ओव्हर मध्ये 71 पाहिजेत, आणि षटकाराची भाषा बोलायची झाली तर येणाऱ्या 24 बॉल मध्ये 11-12 सिक्स मारायचे. यश यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. महत्वाचे खेळाडू आहेत यश पारंगे. वेलसेटचे खेळाडू आहेत यश. पहिली ओव्हर चांगली टाकण्यात त्यांना आलं यश. आता आहे प्रवीण आणि मयूर, या दोघांनी चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. 71 करायच्या 24 बॉल मध्ये. रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. चलने कमी गतीचा बॉल टाकला, आवाक्यात केला, आणि त्याच्यानंतर गुडघा टेकवला आणि बॉल समोरच्या बाजूला पाठवला, आणि तो सुद्धा
पायटा हॉटेल प्रस्तुत षटकारासाठी धावसंख्या 34 वर गेलेली आहे. 23 बॉल 65 होऊ शकते ही मॅच सुद्धा. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे. ओ सुटली आहे कॅच, नुसती कॅच सुटली नाही, जोडीला 2 धावा सुद्धा आल्या. प्रवीण यांची सुटलेली कॅच. मयूर चांगली कामगिरी करतायत, प्रवीण चांगली कामगिरी करतायत आणि इकडे सुटलेली कॅच 2 धावा देऊन गेल्या. 36 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही मॅच ऑन आहे. 99चा पाठलाग इथे 99 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे जवळपास 100च करायच्यात म्हणावं लागेल ना. स्ट्रोक तर पुन्हा एकदा खेळलाय, पाहूया. ओ हो एफर्ट्स तिकडे चांगले पाहायला मिळाले आणि पुलचा फटका खेळलाय तिकडे आणि क्षेत्ररक्षक आले. मुन्ना होते तिकडे. मुन्ना यांनी पकडलेली कॅच आणि बाद व्हावं लागतं इकडे. प्रवीण यांना 13 रन केल्या परंतु बाद झालेत आणि नवीन बॅटर त्यांची जागा घेण्यासाठी सुशील गेलेले आहेत. मयूर आतमध्ये आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. 36 धावा धाव फलकावर. 21 बॉल आणि 63. अजूनही सामना ऑन आहे. षटकार चौकाराचीच भाषा बोलावी लागेल. मयूर 23 वर बॅटिंग करतायत. सध्या महाराष्ट्रभर एकाची चर्चा सुरू आहे, बिबट्याची. आणि इकडे सुद्धा, म्हणजे मी जुन्नरचा असल्याकारणाने आमच्याकडे सातत्याने त्याची चर्चा सुरूच असते, परंतु आता सध्या इकडेही सुरू आहे आणि त्याच्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याची माहिती तेजस नरे आणि वन विभाग आम्हाला देत आहे आणि ती देखील आम्ही या ओव्हर नंतर तुमच्यापर्यंत पोहोचू. पाठीमागे बॉल, चांगले एफर्ट्स दाखवले. कदाचित पाठीपास झाला असता चौकार देखील येऊ शकला असता. डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय. चांगल्या सुरुवातीनंतर कमबॅक केलंय गोलंदाजांनी. मागील 2 बॉल डॉट आलेत. पहिल्या बॉलवर षटकार, मग 2, मग विकेट, मग पुन्हा डॉट. 36 झालेले आहेत. 20 बॉल मध्ये 63, म्हणजे 20 मधले 10 मारायचे. पाहूया षटकाराची भाषा बोलायची झाली तर. वेग वाढवलाय थोडासा, परंतु अंपायर आमच्याकडे वळतायत, कळवत आता व्हाईट बॉल आहे. समीकरण बदलत आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पिचिंग कुठे आहे, खेळपट्टीच्या बाहेर तर नाही ना, हे तिसरे पंच पाहतील. पत्रकार रुपेशजी रटाडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे आणि त्यांचा सन्मान देखील इकडे केला जातोय. योगीजी गंभे यांना विनंती असेल, आपण पत्रकार साहेबांचा विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल साहेबांचा सन्मान केला जातोय. या पत्रकार साहेब रुपेशजी रटाडे साहेब यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली आणि खूप चांगलं काम आपण पत्रकार म्हणून करत आहात आणि याही स्पर्धेच्या अपडेट्स येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून येतील, कारण तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आहे आणि आमचे पत्रकार बांधवच मात्र या सगळ्या गोष्टी जगभर पोहोचवण्याचं काम करत असतात.
Ball in line. Ball in line. व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. चांगला फटका समोर उडवलाय. फिल्डर आहेत परंतु तिकडे त्यांच्याच हातात जातोय. आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे. आणखीन एक धक्का. आपण ती माहिती बिबट्याच्या संदर्भातील देतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी काय दक्षता घ्यावी, अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं, याची देखील माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत. हा चेंडू झाल्यानंतर आपण या माहितीकडे येतो आहोत. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 37. 3 ओव्हर बाकी आहे. धावसंख्या पाहिजे 62. आणि वन विभागाकडून आलेल्या माहितीनुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आपण काही माहिती देणार आहोत बिबट्या संदर्भातील. बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी काय करावं. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना समूहाने जावे, म्हणजे एकत्रित कुठे बाहेर पडायचंय. हातात काठी घेऊन आणि किंवा गळ्याभोवती जाड रुमाल बांधावा. मोबाईलवर गाणी वाजवावीत. वनक्षेत्रात व गावाजवळील उघड्या जागेवर शौचात जाऊ नये. शाळेत लहान मुलांनी समूहाने जावे, एकत्रित जावे. पालकांनी त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. बिबट्या तसेच इतर वन्य प्राण्यांच्या बाबतीत चुकीच्या बातम्या, बनावट छायाचित्र, व्हिडिओ पसरवू नका. रात्रीच्या वेळेला दरवाजे व्यवस्थितरित्या बंद करावेत. तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळावे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना बाहेर एकटे सोडू नका. रात्रीच्या वेळेस एकट्याने बाहेर पडणे टाळा. बिबट्या रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. बिबट्या वावर असलेल्या क्षेत्रातील गावकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे शेतात आणि घराजवळ जाळीबंद बंदिस्त गोठ्यामध्ये ती बांधावीत, जेणेकरून सुरक्षित राहतील आणि गोठ्यात प्रकाश असावा. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अन्यथा भटक्या कुत्र्यांची, डुकरांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडून आकर्षित होतो. गावाजवळ शेतात किंवा ऊसतोडी दरम्यान मादी बिबट्या पिल्ले आढळल्यास त्यात हाताळू नये, त्याच्याजवळ गर्दी करू नये. अचानक बिबट्या दिसल्यास काय करावे. दोन्ही हात वर उचला, जोर जोरात ओरडा. असे केल्याने बिबट्या तुम्हाला त्याच्यापेक्षाही मोठे प्राणी असल्याचा भास होतो. बिबट्या जवळ असल्यास ओरडत हळूहळू मागे जावे आणि बिबट्या दूर असल्यास शांतपणे हात वरती करून मागे हटावे. जाऊयात मॅचच्या दिशेने. खूप चांगली माहिती वन विभागाने आपल्यापर्यंत आणली आहे. घाबरू नका. फटका खेळलाय, टायमिंग फसलाय, टायमिंग चुकलंय आणि तिकडे फिल्डर आलेत. आणखीन एक विकेट. आपण कुठे प्रवास करत असाल, कुठे जात असाल तर टॉर्चचा वापर करा. हातात घुंगराची काठी ठेवा, म्हणजे त्या काठीचा आवाज येईल. मोबाईलवर गाणी वाजवा, जेणेकरून आवाज येईल आणि बिबट्यालाही तोही देखील सावध होईल किंवा आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल. लहान मुले व वृद्धांना एकटे बाहेर सोडू नका आणि बंदिस्त गोठ्यात पाळीव प्राणी ठेवा आणि शेतात किंवा घराबाहेर झोपू नका. सर, एकच माहिती फक्त देतो की अर्थात चंदू सरांच्या मुखातून आपण बिबट्याची माहिती ऐकली आणि ते चंदू सरांच्या माध्यमातून आम्ही माहिती का ऐकवली, कारण का चंदू सरांचं अर्थात गाव जर आपण पाहिलं जुन्नर, आणि जुन्नरमध्ये सर्वात जास्त बिबटे पाहायला मिळतात. सो बिबटे आणि जुन्नर या दोघांचा संबंध आहे आणि त्यांच्या माध्यमातून जास्त माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील या माध्यमासाठी दिला. आणि यापूर्वी सुद्धा अर्थात
चंदू सरांनी बिबट्यांबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांनी कौतुक सुद्धा केलं की RTPLने बिबट्यांच्या संदर्भामध्ये एक बॅनर प्रचलित केला आहे. चला वळतो सर तुमच्याकडे पुन्हा एकदा. सॉरी तुमचा वेळ खेळला मी. अगदी जवेत मॅचच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळायचा आहे, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू, आणखीन एक चांगला बॉल. पहा, क्रिकेट स्पर्धा मॅचेस गुड्या सर या सगळीकडे होणार आहेत किंवा सगळीकडे होतात, परंतु हे करत असताना आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी जपतोय, हे मात्र RTPLने काम या ठिकाणी केलं आणि लोकांना चांगला संदेश देण्याचं काम केलंय. कारण समाजाच्या कुठेतरी आपण कामी आलो पाहिजे. स्पर्धा तर होणार आहेत, पारितोषिक येणार आहेत, षटकार चौकारही होणार आहेत, परंतु आपण समाजासाठी काम करत आहात. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचं काम केलंय. सर्कलच्या वरून खेळला जरूर बॉल, एक धाव तिकडे मिळेल. मॅच थोडीशी दूर चालली आहे, परंतु अजूनही प्रयत्न करावेच लागणार आहेत. 15 चेंडू आणि 61 धावा. या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि फक्त खेळच नाही, एकमेकांच्या सुखदुःखाचे वाटेकरी देखील आहोत. आणि आठवा ना तो कोरोनाचा कालखंड. कदाचित आपल्या घरच्यांनी आपल्याला घरी नाही घेतलं, परंतु हेच क्रिकेटचे मित्र जे आपल्या कामाला आले होते, ही गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेली आहे. आणि असा हा क्रिकेटचा खेळ आहे जो आपल्या सगळ्यांना एकत्रित करतो, एकत्र आणतो, खूप सारा आनंद देतो, सुखदुःखाचे साथीदार बनवतो. आणि आज RTPLने तेच केलंय. हे सगळे मित्र का एकत्र आलेत, तर त्यांना आपल्या सगळ्यांना अख्ख्या तालुक्याच्या क्रिकेटला एकत्र आणायचं आहे. आणि माझ्या मते तेजस इथेच नाही थांबायचं आहे, तोही दिवस दूर नसेल. एक दिवस ISPL सारखी स्पर्धा रोहा तालुक्यातील खेळाडू खेळल्याशिवाय राहणार नाहीये. हा सगळ्यांचा सुद्धा तोच मानस आहे. आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळालाय. यस, व्हाईट बॉल खेळवला जातो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मॅच थोडीशी दूर गेली आहे. यस, प्रमोद शेठ यांचंही विशेष कौतुक करावंच लागेल. प्रमोद शेठ मस्कर, त्यांची टीमही खेळते, त्यांची टीमही इकडे खेळते आणि इकडे षटकार आलाय. त्यांची टीम तर खेळते आणि त्यांच्याकडून सुद्धा तब्बल 500 ब्लँकेट, 500 चटईचं वाटप देखील केलं जाणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तर म्हणेल, ही सुरुवात जरी असेल तरी येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक आयोजकाने 1-2% जरी समाजकारण केलं ना, आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा समाजसेवा करू शकतो. त्याची सुरुवात रोह्यातून झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर जाईल. म्हणूनच आम्ही प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांचंही कौतुक करू. 46 धावा धावफलकावर. 13 बॉल मध्ये 53 पाहिजेत, म्हणजे अजूनही षटकार चौकार आला तर ही मॅच येऊ शकते. राजन आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठा स्ट्रोक आला राजन यांच्या बॅटमधून. सेहेचाळीस धावा धावफलकावर. मॅच थोडीशी दूर चालली आहे. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. फुलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे, बॉल मागे जाईल, 1 रन तिकडे मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 47. 2 ओव्हर बाकी आहेत. धावा पाहिजे 52. परंतु संपली नाहीये, अजूनही प्रयत्न करावे लागतील. अजय हो, हा बॉल थोडासा पुढे, गती कमी होती, अपीलही केलं गेलं, ते फेटाळलंय. अजून 51 पाहिजे. 11 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. यस, म्हणजे या गटातील शेवटची मॅच असेल यानंतर.
कारण विनर विनर मधला लुझर आणि लुझर लुझर मधला विनर हा एक फॉर्मॅट आहे, ज्या फॉर्मॅटने आपण तर एक आणखी एक त्याच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट केलीत या फॉर्मॅटमध्ये. जास्त शफल झाले, बॉल चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले. पहिली गोष्ट, पूर्वी 6 मॅचचा फॉर्मॅट असायचा, त्याच्यामध्ये बऱ्याचदा शेवटच्या मॅच मध्ये गडबड व्हायची किंवा आरोप देखील व्हायचे. त्याच्यामुळे हा जो विनर विनरचा फॉर्म्युला याच्यात 0% काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यातल्या तुम्ही आणखी एक गोष्ट केली, त्या 5 मॅच तर खेळवल्या, दुसऱ्या दिवशीची एक मॅच सुद्धा खेळवली. अशा दररोज एक मॅच वाढून तुम्ही एक दिवस सुद्धा कमी केला. आणि हे करून म्हणजे एक दिवस जी 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 स्पर्धा एक दिवस जास्त होणं गरजेची होती, तुम्ही दररोज एक मॅच जास्त घेऊन एक दिवसच कमी करून टाकला. वा. आणि 5-5:30 वाजेपर्यंत मॅच संपतायत ही जमेची बाब आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, 3:45 अजून वाजायचे आहेत, परंतु आज 5वी मॅच संपायला देखील आली. यानंतर शेवटची मॅच आहे. शिस्तबद्ध नियोजन तर कुठेही असेल ना, तर कोणतीही गोष्ट सक्सेस होतेच. चांगला फटका, लांब लचक मारण्याचा प्रयत्न केलाय राजन यांनी, काही हार नाही मानली आहे. चांगला फटका खेळला, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. 7 मध्ये 44 पाहिजेत. अजूनही मॅचची औपचारिकताच आहे, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. पायावर बॉल आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात विकेट येते इकडे. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 44. क्रिकेट दर्जेदार पद्धतीचं इकडेही पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे माझा एक दिवस आपण ठेवला त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभारी असेल. एक दिवस का होईना या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली त्याबद्दल. 55 धावा धाव फलकावर आहेत. सन्माननीय प्रणयजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोस्ट सिक्सर अर्थात सिक्सर किंगचा अवॉर्ड साठी लेजंड स्पोर्ट्स एक आकर्षक अशी बॅट इथे मात्र पुरस्कृत केली जाते. सन्माननीय प्रणयजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही बॅट पुरस्कृत केली गेली आहे. जो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावेल सिक्सर किंग साठी बॅट प्रणयजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून दिली जाते. धन्यवाद. आपला देखील रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम सर्व आयोजकांवरती राहू दे, असंच प्रेम या संपूर्ण स्पर्धेवरती राहू दे. त्याच वेळेला या प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. सन्माननीय प्रणयजी यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी कक्षावरती करीत आहोत. त्याने त्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि धन्यवाद. आपण आलात, या स्पर्धेला भेट दिलीत आणि या स्पर्धेसाठी देखील भेट दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने रोहा तालुक्यात येण्याचा योग आला. या अगोदर सुरुवातीला सारसोलीची स्पर्धा, त्यानंतर दहावीर चषक आणि लगातार 4थं वर्ष पुन्हा रोह्यात यायला मिळालं या रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने. 56 धावा केवळ औपचारिकता मॅचचे आहे. शेवटच्या मॅचचे सगळ्यांना आता वेध लागलेले आहेत. आयोजकांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, चांगलीच मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच सगळ्यांना ही स्पर्धा खेळावीशी वाटते, पाहावीशी वाटते आणि आपली टीम असावीशी वाटते. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपली टीम इकडे असावी. आपल्या तालुक्याचा मानाचा चषक आहे, यामध्ये आपली टीम उतरवायचीच असा निर्धार प्रत्येकाने केलेला असतो आणि त्याच्यासाठीची बोली लागणे ही मोठी गोष्ट आहे. परंतु हे रोह्यात होत आहे कारण इकडे क्रेज तेवढी आहे आणि तुम्ही देखील 3 वर्षात ते सिद्ध केलं. लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला खरा इकडे आणि चांगली कॅच पकडली गेली आहे.
परेश गेलेत बॅटिंगसाठी. तुम्हाला किती बॉल मिळतात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. टप्पा पडतोय, बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. विजयाची औपचारिकता, मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल इकडे झालेली आहे. अर्ना 11 पुगाव टीमचा जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. आणि एक मोठा विजय, कारण एक चेंडू आणि 41ची आवश्यकता. स्ट्रोक खेळलाय याचाच उल्लेख आम्ही करत होतो. किती बॉल खेळलेत याला महत्व नाहीये, काय करताय याला महत्व आहे. आणि षटकार आलाय, जरी प्रतिस्पर्ध्यांचा विजय झाला असेल, एक षटकार शेवटी आलेला आहे आणि विजयी होतोय अर्ना 11 पुगाव संघ. अभिनंदन. घुमेला वाज रोह्यात क्रिकेट पाऊस चौकार षटकारांचा की राहील बोलबाला गोलंदाजांचा. घुमेला वाज रोह्यात आवाज घुमतोय सध्या रोहामध्ये क्रिकेटचा, कारण RTPL ची इतकी दमदार स्पर्धा जी सुरू आहे